जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. लष्कर आणि पोलीस कर्मचारी शोध मोहीम राबवत आहेत. या लष्करी कारवाई दरम्यान जम्मू आणि काश्मीर सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. सरकारने काश्मीर खोऱ्यातील 48 पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत. काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर सरकारने दहशतवादाविरुद्धची शोध मोहीम आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटकांना 87 पर्यटन स्थळांना भेट देण्याची परवानगी आहे. तात्पुरती बंद करण्यात आलेली काही पर्यटन स्थळे दहशतवाद विरोधी शोध मोहिमेचा भाग आहेत किंवा संवेदनशील ठिकाणी आहेत. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. ही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही स्लीपर सेल्स सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. या स्लीपर सेल्सना कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी मोठ्या आणि अधिक प्रभावी हल्ल्याची योजना आखत आहेत, असे गुप्तचर अहवालांकडून दिसून आलंय. त्यामुळे सुरक्षा दलांनी गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपमधील अँटी फिदाईन पथके तैनात केली आहेत.